आज बनवली होती मस्त अशी पनीरची भाजी। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, जी की कुणाला पण आवडेल ही भाजी। तर त्यासाठी इकडे कांदा, खोबरं आणि टोमॅटो बारीक कापून घेतले। सर्वात आधी इकडे कढईमध्ये 1 चमच तेल घेतलं, त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा। कांदा लाल झाला की नंतर लगेचच त्याच कढईत खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे। तर आधी कांदा काढून घेते इकडे आणि नंतर त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेते, ते पण लालसर भाजून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। या पद्धतीने मस्त खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही खोबरं, कांदा आणि लसूण हे तिन्ही थोडेसे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये। सर्व एकत्र टाकून घ्यायचं, थोडे वाटून घ्यायचे आहे। नंतर मग त्यामध्येच टोमॅटो टाकायचा आहे आणि मस्त वाटण तयार करून घ्यायचं। सर्व एकजीव वाटण तयार करून घ्यायचं आहे। नंतर मग पनीरचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे, छान बारीक कापून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं त्याच कढईत छान फ्राय करून घ्यायचं। या पद्धतीने लगेचच पनीर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये 2 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे जे बनवलेला मसाला आहे ना, तो सर्व मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहे। मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर हे जसं चवीनुसार आपल्याला लागतं त्याप्रमाणे टाकायचं आहे। तेल सुटतपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर त्यामध्ये सुहाना पनीर मसाला टाकून घ्यायचा आहे, छान टेस्ट येते त्याने। आणि ते सर्व टाकल्यानंतर मग थोडं पाणी टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने छान परतून घ्यायचं आणि तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं आहे 2 मिनिटं। नंतर मग त्यामध्ये पनीर, मटार हे टाकून द्यायचं आणि मस्त अशी भाजी रेडी होते। 5 ते 10 मिनिटं छान शिजून द्यायची आहे आणि लगेचच मस्त भाजी तयार होते। त्यावरती वरून थोडी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि छान चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा मग भातासोबत मस्त आपण खाऊ शकतो आणि कुणाला पण आवडेल आणि एकदम टेस्टी भाजी तयार होते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी वाटली ते। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।